नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. करे सो पावे, अवधू अमल करे सो पावे. अवधू अमल करे सो पावे, अवधू अमल करे सो लग अमल असर नहीं होवे. जो लग अमल असर नहीं होवे, तो लग प्रेम न आवे. अवधू अमल करे सो पावे, अवधू अमल करे सो पावे. अवधू अमल करे सो पावे. आंधर हात मियावर दीपक, आंधर हात लिया वर दीपक. कर प्रकाश दिखावे, कर प्रकाश दिखावे, कर प्रकाश दिखावे. और न आगे करे चांदनी, और न आगे करे चांदनी. आप अंधेरे धावे, अवधू अमल करे सो पावे. अवधू अमल करे सो पावे, अवधू अमल करे सो पावे. लगी आग जरे घर आपन, लगी आग जरे घर आपन. लगी आग जरे घर आपन, मूर्ख धूर बुझावे. मूर्ख धूर बुझावे. पढ़ा गुना
अमल करे सो पावे अवधूत अमल करे सो पावे अवधूत अमल करे सो कही कबीर सुनो गोरखा यह संतन नहीं भावे भावे यह संतन नहीं भावे यह संतन नहीं भावे संतन नहीं भावे है कोई शूर पूर है कोई शूर पूर जग माही कोई शूर पूर जग माही है कोई शूर पूर जग माही यही पद अर्थ लगावे अवधूत अमल करे सो पावे अवधूत अमल करे सो पावे अवधूत अमल करे सो पावे जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो 2 तास झाले आपण कार्यक्रम ऐकत आहात आणि त्यामध्ये बरंच काय आपण ऐकलेलं आहे. प्रश्न असा आहे, सांगता ऐकता जन्म वाया गेला, परिवाद हा तैसेची ठेला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनादी काळापासून बरेच प्रवर्तक लोक आहेत, धर्मप्रचारक लोक आहेत, धर्मप्रवर्तक लोक आहेत, धर्माचार्य आहेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये समाजाविषयी, आपल्या आई बहिणीविषयी, भाऊ भावंडाविषयी, गावाविषयी काही जिव्हाळा आहे, ओलावा आहे. असं वाटतंय की अनेक दुःखांनी त्रस्त झालेले जे जीव आहे त्यांना काही कळलं पाहिजे, त्यातून काही निघले पाहिजे. काय आहे परमार्थाचा विषय? परमार्थ म्हणजे आहे तरी काय? परमार्थ म्हणजे घट तट पाडणे नव्हे, वैर वैमनस्य द्वेष दुराग्रह तयार करणे नव्हे. परमार्थ म्हणजे माणूस माणसापासून दूर जाणं नव्हे.
माणसाच्या अंतःकरणामध्ये माणसाविषयी काही प्रेम जिव्हाळा असला पाहिजे. एकमेकासोबत आपण हसलो पाहिजे, बोललो पाहिजे, प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे, व्यवहार एकमेकांना पूरक केले पाहिजे. हा विषय परमार्थाचा आहे. परमार्थ म्हणजे आहे तरी काय? परमार्थ म्हणजे नाना प्रकारच्या जाती पंथ धर्म संप्रदायांचे नाना प्रकारचे मत नव्हे, नाना प्रकारचा अपप्रचार नव्हे, नाना प्रकारचं शोषण नव्हे, फसवणूक नव्हे. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून ज्यांना आपल्या जीवनाविषयी ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही, असं आम्ही नेहमीच सांगतो, क्षेत्र कोणतंच वाईट नाही, प्रत्येक गावातला माणूस हाही वाईट नाही, सगळे चांगले आहेत. परंतु ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये आपला विकास कसा होईल, आपली उन्नती कशी होईल, आपणाला एक एक दिवस अखंड समाधामध्ये जाता येईल का, राहता येईल का, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि यासाठीच आजचं पद आहे. अवधू अंमल करे सोपावे, जौलग अंमल असर न होवे, तौलग प्रेमन आवे. अवधू अंमल करे सोपावे. जो आपला उद्देश आहे, जीवन सुखा समाधानाने जगता यावं, स्थिर शांततेने राहता यावं, पवित्र भावनेने एकमेकांशी संबंध राखावे आणि जीवननिर्वाहाच्या उचित सुविधेसाठी व्यवहार नैतिकतेनं आणि स्वतःच्या श्रमानं साधावा. हा जर कुणाला उद्देश समजून घ्यायचा असेल तर संतांची एक ओवी आहे. बोध सांगेल तेची करावे, ज्ञानांचे उत्तर मानावे, एक क्षणही न वर्तावे, आपुले हावे करुणी. प्रत्येकाने संतांनी दिलेला बोध, प्रचारात असा उद्देश नाही काही राष्ट्रसंतांनी दिलेला, कबीरांनी दिलेला, गोरा कुंभारांनी दिलेला. प्रत्येक जाती पंथ धर्म संप्रदायामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये, कुटुंबामध्ये सज्जन लोक होऊन गेले, आजही आहे आणि उद्या राहणार. दीर्घ विचारांचे जे नर, ते ईश्वराचेच अवतार, मागे झाले पुढे होणार, होतील ते गुरुकृपे. हा प्रवाह काही बंद होणारा नव्हे. म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरु महाराजांनी, आपल्या संत सज्जनांनी, आपल्या वाडवडिलांनी, आपल्या गावच्या सज्जन बांधवांनी जे काही आपल्या गावच्या कुटुंबाच्या जीवनांच्या हिताचे काही वचन दिले आहेत, त्या वचनानुसार आपण जीवन जगलो पाहिजे. बोध सांगेल तेची करावे आणि ज्ञानाचे वर्तन मानावे, एक क्षणही न वर्तावे, आपुले हावे करुणी. आता प्रश्न निर्माण झाला, संतांनी बोध दिला, बोध कोणता दिला आपल्याला? प्रत्येक संतांनी, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. बोध वही जीव शांत स्वरूप में, माया प्रपंच से दूर रहाई, माया प्रपंच से दूर रहाई, माया प्रपंच से दूर रहाई. बोध वही जीव शांत स्वरूप में, माया प्रपंच से दूर रहाई, माया प्रपंच से दूर रहाई, माया प्रपंच से दूर रहाई. विराग वही, विराग वही जहाँ राग न कोई से, भक्ति वही जहाँ कुसंगत जाए, भक्ति वही जहाँ कुसंगत जाए. माया प्रपंच से दूर रहाई, माया प्रपंच
गगन से उपराम रहाए माया प्रपंच से दूर रहाई माया प्रपंच से दूर रहाई माया प्रपंच से सरळ आणि सोपा उपदेश आहे सगळ्या संतांचा. लक्षात घ्या. आनंदी आणि केदार जवळपास सारखेच आहे. तर लक्षात घ्या बोध कोणता दिला आपला. बोध वही जीव शांत स्वरूप में माया प्रपंच से दूर रहाए. बोध वही जीव शांत स्वरूप में. संतांनी बोध कोणता दिलाय की जीव जे आपला शरीरातला तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये अलग अलग जीव आहे. जीव एक नाही आहे. आणि इतरही प्राण्यांच्या शरीरामध्ये जीव आहे. तुम्हाला साख्या पाठ आहे. पांच तत्व के भीतरे गुप्त वस्तु अस्थान बिरले मर्म कोई पाई है गुरु के शब्द प्रमाण. मग एक प्रश्न विचारला मला एका आपल्या बहिणीने. बाबाजी म्हणे चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती म्हणजे काय. लक्षात घ्या. नाना वेद शास्त्र श्रुती परितेते वाक्यभेद पडिती ते निवडूनी काढिती संत जन. अनेक आपल्या समाजामध्ये शास्त्र आहे ग्रंथ आहेत प्रचार करणारे लोक आहे. खूप चांगले लोक आहेत समाजामध्ये. आपली दृष्टी चांगली ठेवा समाजाविषयी. कारण जो तुम्हाला आता आज वाईट वाटत आहे तसं आपण एक दिवस होतो याची आठव करा. आपणही तिथूनच आलो. वाईट माणसाला वाईट न म्हणणं हा सज्जनाचा धर्म आहे. जन्म देणारी आई शेंबड्याला उरशी घेते चिपड्याला उरशी घेते. ती आई होय. तिलाही माहीत आहे मी तशीच एक दिवस होती म्हणून. हे जो विसरतो तो प्रचारात समाजामध्ये काहीच करू शकत नाही. नुसता फक्त बोलू शकतो. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक सज्जनांनी हा विचार ही खुणगाट अंगी बांधली पाहिजे की समाजामध्ये जे काही लोक आहे आपल्यापेक्षा वडील आहे अनुभवी आहे सज्जन आहे आपण मदत करत नाही ती मदत करणारे लोक आपल्या समाजामध्ये आहे. आपली जी दृष्टी आहे ती उपकारात्मक असावी अपकारात्मक नव्हे. भगवान श्रीकृष्णाने उपदेश करताना सांगितलं रे बाबा समाजामध्ये उपकार करणारे लोक आहेच त्यांचे तू उपकार मानलेच पाहिजे. पण अपकार करणाऱ्याला सुद्धा पोटाशी घेतलं पाहिजे. हा सज्जनपणा आहे. लक्षात घ्या. अपकार्या उपकार करीती तरी त्याचे नावगा जाणावे श्रीपती. अपकार करणाऱ्याला सुद्धा आपल्या उराशी घेणं त्यांची माफी मागणं त्यांना सांभाळून घेणं हा सज्जनाचा धर्म आहे. साधा परमार्थ आहे भाऊ. परमार्थ म्हणजे की कठीण गोष्ट नाही. फक्त प्रश्न एक आहे अवधू अंमल करे सोपावे. जो आपल्याला बोध झाला त्याची अंमलबजावणी करावी लागते ना. आपण पाठ करतो अभ्यास करतो ऐकतो सांगतो पण जीवन जगताना अंमलबजावणी होऊन नाही राहिली ना का नाही. नहीं का अंमलबजावणी होते का आपली. खाना पीना रहना पहनना सात्विकी करना सभी हो नेक हरदम साच ही मत झूठ में भूलना कभी. बोध झाला पाठही झालं पण खाण्यामध्ये अंमलबजावणी होऊन राहिली ना आहे का. हा मग तिथं अडचण असल्यावर भाऊजी किती ब्रह्मज्ञानी व्हाल किती पाठपाठांतर कराल आयुष्य जाल. आता आयुष्य चाललंच ना आपला. मग आम्हाला विठ्ठलने विचारलं आपले पांडुरंग महाराज जे गेले त्याला किती वर्ष झाले. म्हटलं 49 वर्ष चालू आहे. श्रावण वद्य तृतीया 1976 या दिवशी पांडुरंग महाराज गेले. त्या दिवसापासून इथं पुण्यतिथी चालू आहे आपल्या महाराजांची. आपल्याला महाराजांनी काय उपदेश दिला बाबा रे तू जाणीव स्वरूप आहे नेणीव स्वरूप नाही. प्रत्येक गोष्टीला जाणणारा परखणारा तू आहे. आता लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला जाणणारा परखणारा आपला असल्यानंतर एवढे आपल्याला समजत नाही का मार्ग चालताना रस्ते सारखे नसतात हे नाही समजत.
सोपीच गोष्ट आहे की नाही. मार्ग चालताना रस्ते सारखे नसतात. आपल्या घरी जे सदस्य आहे, आपले सोबती आहे, सवंगडी आहे, त्यांचे ध्यास, त्यांचं मनोबल, त्यांची क्षमता सारखी नसतात. हे का सांगा लागते का? हे जाणून घेतलं पाहिजे आपण. आणि जे सारखेपणाने त्यांचा सध्यांना सांभाळलं पाहिजे. सांभाळणार कोण राजू? कोण सांभाळायचं कोणाला? एक समयोचित बुद्धी आपल्याजवळ साधली पाहिजे, समन्वय साधला पाहिजे. नाही सुख मिळेल. सुख कसं मिळेल? आपण सुख पाहिजे म्हणतो. संत लिहितात सुख भावे वाटे चित्ता, सुख भावे वाटे चित्ता, सुख भावे वाटे चित्ता, सुख भावे वाटे चित्ता. परी नाही बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता सुख भावे वाटे चित्ता, सुख भावे वाटे चित्ता, वाटे चित्ता, सुख भावे वाटे चित्ता. परी नाही बुद्धिमत्ता. खाताना, चालताना, बोलताना, कमाई करताना, खर्च करताना, संबंध राखताना, व्यवहार साधताना प्रत्येक क्षणाला आपली बुद्धिमत्ता कायम ठेवली तर दुःख येणारच कसं राजे? हो नाही. कारण सुखाचा उपज जो आहे तो कशातून होतो? बुद्धी विन प्राणी जे, तया प्राण्याशी खळखळ कोणी करावी. लक्षात घ्या. बुद्धी जव नाही प्रांजळ, तव ते नाही निर्मळ, तया मूर्खाशी खळखळ कोणी करावी. म्हणून साधकांनी, भक्तांनी, सज्जनांनी नवे ज्यांना अज्ञान आहे त्यांनी सुद्धा आपली बुद्धीसुद्धा थोडीशी समन्वय साधणारी ठेवावी. एकमेकांना मिळून जावं. आले खारीवर उचलीत होतेच. आता मी इतका मोठा ज्ञानी आहो तुमच्यासमोर, तुम्ही मला ज्ञानी समजता. मी तुमच्यासारखाच एक दिवस अडाणी होतो ना. मजपासून दूर का पडता, मजपासून दूर का पडता, उधराला तरता तरता हो, उधराला तरता तरता मजपासून दूर का पडता, मजपासून दूर का पडता, मजपासून दूर का पडता. आम्ही सर्वही कसले होतो, आम्ही सर्वही कसले होतो. आम्ही सर्वही कसले होतो. कुणी म्हणे आम्ही तसं नव्हतो, कुणी म्हणे आम्ही तसं नव्हतो, कुणी म्हणे आम्ही तसं नव्हतो. कुणी म्हणे आम्ही तसं नव्हतो. उदरा पडता मजपासून पडता
करायची आपण आपल्या जीवनाची. चढांतरीची पाने, लक्षात घ्या, आपल्या अंतराचे पानं चाळायचे. आपण लहानपणापासून कसे होतो, ज्यांना तुम्ही अडाणी समजता तसं अडाणी मी एक दिवस होतो. तुम्हाला ज्याला उद्धट समजता तसा उद्धट एक दिवस आपण होतो. गंदे विचारही आपले एक दिवस होते. आपल्याला विसरलं नाही की बस झालं. आणि ज्ञानाचं मर्मच तेच आहे, लक्षात घ्या. जाणे आपणाशी आपण या नाव ज्ञान. जेव्हा केव्हा आपणाला जीवन जगत असताना प्रतिकूल क्षण येतात तेव्हा पटकन आपलं स्मरण करून टाकायचं, हा क्षण आपणही आणला होता का, आपल्याजवळ हा गुणधर्म होता का. म्हणून आपलं पद आहे, अवधू अंमल करे सो पावे. ज्ञानाची अंमलबजावणी करा, म्हणजे जीवनामध्ये ज्ञान उतरवा. जवलग अंमल असर नाही होवे. ज्ञानाच्या अंमलबजावणीचा असर जोपर्यंत आपल्या मनावर होत नाही तिथपर्यंत आपल्या आणि दुसऱ्याच्या हिताच्या जोपासण्याचं प्रेम जागृत होत नाही. लक्षात घ्या, मी काय बोलू लक्षात आहे. जिथपर्यंत संतांनी दिलेल्या ज्ञानांची जीवन जगण्यामध्ये अंमलबजावणी होत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनावर, बोलण्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव तयार होत नाही. लक्षात घ्या. आणि हा प्रभाव तयार होतपर्यंत आपणाला जिव्हाळा जो आहे, स्वतःच्या दुसऱ्याच्या हिताची जी जाणीव आहे, त्या जाणीविषयी आत्मीयता तयार होत नाही. म्हणून एक तुम्ही वाचला असेल लहर की बरखा. आ आ आ होता प्रभाव नहीं व्यक्ति का, होता प्रभाव नहीं व्यक्ति का, बलती पड़े चारित्र का.